गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। देशभरात आज गुरुपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळतोय। साईनगरी शिर्डीत दर्शनासाठी पहाटेपासूनच भक्तांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। तर तिकडे स्वामी समर्थांच्या अक्कलकोटमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं दृश्य दिसतंय। देशभरात गुरुपौर्णिमेचा उत्साह आपण पाहतोय। साईबाबांच्या शिर्डीमध्ये काल रात्रीपासूनच भाविकांची मांदियाळी आहे। पहाटेपासून दर्शन रांगेमध्ये सगळे भाविक उभे असल्याचं पाहायला मिळतंय। साईंची आरती देखील पार पडलेली आहे। तर तिकडे अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी देखील मोठी गर्दी उसळल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। संपूर्ण देशभरात गुरुपौर्णिमेचा उत्साह आज पाहायला मिळतोय। साईबाबांच्या शिर्डीमध्ये भाविकांची अलोट गर्दी आहे। तर गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं साई मंदिर 24 तास खुलं राहणार आहे। अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भक्तांची लगबग काल रात्रीपासून पाहायला मिळते। तर हरिद्वारमध्ये गंगा स्नानासाठी भक्तांची झुंबड उडाल्याचं देखील पाहायला मिळतंय। साईबाबांच्या शिर्डीतली आणि स्वामी समर्थांच्या अक्कलकोटमधली ही दोनही दृश्य आपण पाहतोय। तर शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह आता पाहायला मिळतोय। गोविंद साळुंखे आपले प्रतिनिधी थेट शिर्डीतून आपल्यासोबत जोडले जातात। त्यांच्यासोबत आपण संवाद साधूया। गोविंद, साईनगरी आता भक्तांनी गजबजल्याचं पाहायला मिळतंय। गुरुपौर्णिमेचा उत्साह खऱ्या अर्थाने शिर्डीमध्ये साईनगरीमध्ये मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा केला जातो। लाखोंच्या संख्येने भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी आपल्या गुरुच्या दर्शनासाठी येत असतात। आताची अपडेट काय आहे? साईनगरी भक्तांनी फुललेली आहे। साईनगरीचे आहे साई भक्त आणि देशभरातील भक्त आहे ते साई दाखल झाले आहे। राज्यभरातील पालख्या देखील शेकडो पालख्या जे आहे ते साई मध्ये दाखल झाले आहे। आणि चालत भाविक जे आहे ते साई नामाचा भजन करत साईच्या दर्शनाला शिर्डीमध्ये दाखल होत आहे। साईंना गुरु मानत देशभरातील साई भक्त जे आहेत ते शिर्डीत दाखल झाले आहे। शिर्डी जर आपण पाहिलं तर भक्तांनी फुलून जे आहे अद्भुत वातावरण जे आहे ते आज आनंदाचं वातावरण आहे। आपण आपल्यासोबत साई भक्त आहेत। आपण तुम्हाला किती आणि काय तुमची श्रद्धा आहे बाबांवर? नानाचं परंपरा आहे आणि कारण बाबांची श्रद्धा खूप आहे। बाबांचा असते खरंच आहे। जर का बाबांना नाही मानत आणि कारण का बाबांचा अस्तित्व आहे आणि बाबा खरंच आहे आपलं म्हणजे एका हाकेवर बाबा सुद्धा धावून येतात आणि स्वतः मी ते अनुभवलं असतं। म्हणजे मला खूप संकट आले, खूप काय काय आले, बाबा सोबत उभे राहिले। माझ्या अनुभव आहे। माझ्याकडे ₹1 पण नव्हता शिर्डीला यायचा। बाबांचा फक्त एक गुलाब लागतो। परत बाबांच्याकडे ₹1 नसताना सुद्धा म्हणजे मी शिर्डीमध्ये आली आणि बाबांचं दर्शन वगैरे मस्त झालं, छान दर्शन झालं। पण परत बाबांचाही लागतो खरंच आहे। नक्कीच मोठा भक्तिभाव जो आहे तो शिर्डीमध्ये दिसून येतो। आपण कुठून आलात आणि काय श्रद्धा आहे आपली बाबांवर? पुण्याला आलो, गेले 10 दिवस पाचशे साडेनऊशे होते पूर्ण आणि बाबांचे गुलाल खूप आहे। जसं म्हणजे बाबांना जे मागण ते सगळं भेटतं। नक्कीच साईबाबांची मूर्ती जी आहे साता समुद्र पार आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण तर ही दृश्य आपण पाहतोय शिर्डीमध्ये आणि अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळतोय। शिर्डीमधील आढावा देखील आपले प्रतिनिधी गोविंद साळुंखे यांनी घेतलेला आहे। ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।